मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पुण्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। पुणे शहरात सुमारे 3,500 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे महापालिका तसंच निवडणूक आयोगाने विविध उपक्रम हाती घेतलेत। तर प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्ते काहीसे थंडावलेले आहेत। पुण्यात जी महापालिकेची निवडणूक होत आहे त्यासाठीचे ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन यांचं वाटप कर्मचाऱ्यांना केलं जात आहे। पुण्यात 3,432 मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल 20,000 कर्मचारी कार्यरत असणार आहेत। त्या व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्त हा वेगळा असणार आहे। पुण्यात सुरक्षित मतदान पार पाडावे यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्यात एकूण 145 मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत। पुण्यात कुठलंही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही आहे, मात्र जी मतदान केंद्र संवेदनशील आहेत त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पुण्यात यावेळी साधारणतः 26.5 लाख मतदार पात्र ठरलेले आहेत किंवा अंतिम यादीमध्ये 26.5 लाख मतदार आलेले आहेत। त्यापैकी किती मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत हे उद्या समजेलच। मात्र मतदानाचा टक्का वाढावा, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग, महापालिका प्रयत्न करत आहेत आणि त्यांना विविध संघटना मदत करत आहेत। पुण्यातल्या हॉटेल असोसिएशननी मतदान करणाऱ्यांसाठी स्वीट डिश मोफत ठेवलेली आहे, तर पेट्रोल आणि डीलर असोसिएशननं 1 लिटर पेट्रोल मोफत देण्याची तयारी दाखवलेली आहे। त्याचबरोबर मल्टीप्लेक्स असोसिएशन आहे, त्यांनी तिकिटावरती 15% डिस्काउंट देण्याची ऑफर दिलेली आहे। या प्रयत्नातून पुण्यात यावेळी मतदानाचा टक्का निश्चित वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।